नमस्कार, मी सुनील मधनुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. तर आपण आहोत देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये आलेली आहे बग्गा नंबर 12 बाळूमामाची बकरी. या ठिकाणी पहा किती सुंदर अशा मेंढ्या बकऱ्या आहेत बाळूमामांच्या. खूपच सुंदर आहेत आणि हे जे आहेत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. तर याच्यासोबत आहेत घोडे, मोठमोठे कुत्रे, हरणसुद्धा आहे याच्यामध्ये, पण आता इथं दिसत नाही नेमकं कुठं आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता बाळूमामाची बकरी. तर संपूर्ण दाखवायचा मी प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपण या ठिकाणी पाहू शकता बाळूमामाची या ठिकाणी आहे बकरी. आणि हे पहा याचे कलर्स किती डिफरंट आहेत. काही ब्लॅक आहेत, काही व्हाईट आहेत वरती. आणि हे पहा त्याच्यावरती नंबरिंगसुद्धा केलेली आहे. आणि या ठिकाणी बाळूमामांच्या बकरीच्या दर्शनासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त देगलूरमध्ये आलेले आहेत. तर देगलूर तालुक्यात या ठिकाणी चालू आहे. आणि हे आहेत बकऱ्या आणि त्या होत्या मेंढ्या. व्हरायटी खूप चांगली आहे बकऱ्याची आणि मेंढ्याची बाळूमामांच्या. आणि ह्या ठिकाणी पहा खूप सारे लोक आलेले आहेत या ठिकाणी दर्शनासाठी, पाहण्यासाठी. तर हे आहेत भाविक भक्त. तर या ठिकाणी एक महाराज बसलेले आहेत. त्यांच्याकडनं कदाचित काहीतरी विचारणा करत असावेत. तर हे पहा या ठिकाणी छोटे आहेत, छोटे या ठिकाणी पिल्ले आहेत. खूपच चांगली व्हेरायटी आहे त्यांची. खूपच त्यांच्या जे केस आहेत ते एकदम मऊ आहेत. त्याच्यानं घोंगडी खूपच सुंदर बनते त्या केसामुळं. तर हे पहा हे आहेत बाळूमामांच्या मेंढ्या. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे आहेत बाळूमामाच्या मेंढ्या. या ठिकाणी आहेत भाविक भक्त. एवढ्या मोठ्या संख्येने घेऊन जाणं हे काही सहज सोपी गोष्ट नाही. ह्याला देशाच्या कानाकोपऱ्यात एवढ्या साऱ्या मेंढ्याला घेऊन जाण्यात येतं. वेगवेगळे बग्गी आहेत आणि छोटे बघा हे पिल्ले आहेत. हे बघा कसं या ठिकाणी ढुसणी खेळत आहेत. हे बघा छोटेच आहेत पण त्यांची बघा कुस्ती चालू आहे या ठिकाणी. बघा यांची कशी कुस्ती चालू आहे बघा. बघा परत त्यांची कुस्ती सुरू आहे. कुस्ती काय खेळतात माहिती नाही. आणि हे ह्या ठिकाणी भाविक भक्त आहेत, प्रसादासाठी बसलेले आहेत सर्व भाविक भक्त. ती दर्शनाची रांग आहे आणि ही रांग आहे प्रसादासाठी. आणि सर्वांनी या ठिकाणी भंडारा लावलेला आहे. तर या ठिकाणी सर्वांनी भंडारा लावलेला आहे आणि या ठिकाणी प्रसाद वाटप सुरू आहे. या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. बघा या ठिकाणी हजारोच्या संख्येने बाळूमामांच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत. आणि या ठिकाणी पहा हे वाडेकरी आहेत जे की प्रसाद देत आहेत सर्वांना. आणि या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागलेली आहे. दर्शन झालं की प्रत्येकांना भंडारा लावला जातो. तर आपण परत या ठिकाणी आलेलो आहोत बाळूमामांच्या मेंढ्यांकडे. आता थोड्याच वेळात या चरण्यासाठी त्यांना इथून बाहेर नेण्यात येईल. अगदी थोडा कालावधी आहे. इथून अगदी 15 ते 20 मिनटामध्ये या ठिकाणी त्यांना हलवण्यात येईल.
आणि हे चरण्यासाठी शेतामध्ये जातात बाळूमामांच्या मेंढ्या. दृश्य खूप सुंदर आहे, खूपच चांगलं असं दृश्य आहे. तर आपण ह्या ठिकाणी पहा कसं आहे. काउंटिंग तर काही माहिती नाही, पण जर आपल्याला काही माहीत असेल किती हजार या ठिकाणी बकऱ्या मेंढ्या आहेत तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा की या ठिकाणी किती आहेत. तर या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी महिला भगिनी आहेत, ते प्रसाद घेत आहेत या ठिकाणी.